तर संजय निरुपम यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। संजय निरुपम यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे। निरुपम हे सुद्धा लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। त्यानंतर संजय निरुपम यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केलाय। याआधी सुद्धा संजय निरुपम यांनी शिवसेनेमधूनच सुरुवात केली होती, मात्र त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले आणि आता काँग्रेसमधून ते पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटामध्ये गेलेले आहेत। काँग्रेसवर हल्लाबोल करत निरुपम यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। काँग्रेसविषयीच्या वक्तव्यानंतर काँग्रेसकडून देखील संजय निरुपम यांच्या हकालपट्टी करण्यात आल्याचं पत्रक काढण्यात आलं होतं। मात्र हे पत्रक काढण्यापूर्वीच आपण काँग्रेस सोडली असं संजय निरुपम यांनी म्हटलं होतं। त्यानंतर काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता निरुपम यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। सबको पहनाएंगे साहब की तरफ।